नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पल्लवी रागानेच अबोलीच्या कानाखाली मारते आणि सांगते की बोल ना, तू शार्दूलवर जीव लावण्याचं खोटं नाटक करतेस ना. हे सगळं करताना तुला शार्दूलचा एकदाही विचार आला नाही का? बोल ना, गप्प का आहेस, का वागलीस असं असा अबोलीला जाब विचारत असते. त्यानंतर विजया म्हणते की बघितलंत ना तुम्ही सगळ्यांनी, हे सगळं या अबोलीने केलंय. तिने सचितचा जीव धोक्यात घातलाय. आता तो कुठे आहे हे हिलाही माहिती नाही. तेव्हा रमा अबोलीची बाजू घेत म्हणते की अबोलीने सचितला किडनॅप केलं होतं, परंतु हे सगळं तिने सत्यासाठी केलंय आणि या डॉक्टरांना अपॉइंट करून ती त्याची ट्रीटमेंट करत होती आणि त्याला सगळं आठवायला देखील लागलं होतं. तेव्हा विजया म्हणते, अगं पण रमा, हे सगळं तू बोलतेय, ही अबोली गप्प का आहे? अबोलीने हा डॉक्टर फक्त सचितला बेशुद्ध करायला वापरला नसेल हे कशावरून? तिने हा डॉक्टर त्याची मेमरी मिटवण्यासाठी वापरला नसेल हे कशावरून? असे प्रश्न उपस्थित करते. आणि त्यानंतर चाळकऱ्यांना म्हणते की तुम्ही सगळे गप्प का आहात, लावा चिखल हिच्या तोंडाला. तेव्हा चाळकरी देखील म्हणतात की होय, हिला शिक्षा झालीच पाहिजे. आणि आता अबोलीला चिखल लावणार असतात. तेव्हा रमा म्हणते की थांबा, तुम्ही हे अजिबात करू शकत नाही. अबोलीने आजवर तुमच्यासाठी काय काय केलंय ते सगळं विसरलात का? तर आजी सर्व चाळकऱ्यांना म्हणते की माझी अबोली घरात करता पुरुष नाही म्हणून कष्टाने कमवते. या विजयासारखे छक्के पंजे नाही जमत हिला आणि दुबईला जातोय असं खोटं सांगून ती लबाडी सुद्धा नाही करत. तेव्हा नीता आणि शरद म्हणतात, आजी काय ग, आम्ही हे सगळं आमच्या कष्टाने कमवलंय. तेव्हा आजी म्हणते, कुणाच्या अंगात किती खोटारडेपणा आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि काय रे चाळकऱ्यांनो, हे नीता आणि शरद तर तुमच्याकडून खोट्या सह्या आणि अंगठे घेऊन ही चाळ विकायला काढणार होते. माझ्या अबोलीनेच ही चाळ वाचवलीये. सगळे तर सरड्यासारखे रंग बदलणारी माणसं आहात. पुन्हा एकदा सर्वांना सांगते की तुम्ही या विजयाचं ऐकू नका. तेव्हा विजया म्हणते, ठीक आहे, माझं ऐकू नका, पण मग ही अबोली का गप्प आहे? सत्य काय आहे ते आम्हाला सुद्धा कळू देत ना. तेव्हा रमा अबोलीकडे पाहत अबोली बोल ना असं सांगत असते. विजया मात्र मोबाईलकडे खुणावत म्हणते की ही काय बोलणार, कारण हिचं सगळं पितळ आता उघडं पडलंय. तेव्हा अबोलीला विजयाने राघूचा तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिल्याचं पुन्हा एकदा आठवतं. पुन्हा पुन्हा अबोलीला सांगत असते, तुझा प्लॅन काय होता ते सगळं सांग ना. माधव काका, आजी सर्वच जण अबोलीला सांग असं म्हणत असतात. अबोली मात्र गप्पच असते, कारण विजया मोबाईल हातात धरूनच बसलेली असते. तर क्रिश देखील म्हणतो की होय आई, अंकुश सरांना सगळं आठवलं होतं की ते अंकुश सरच आहेत म्हणून, हवं तर डॉक्टरांना सुद्धा विचारा. तेव्हा ते डॉक्टर मात्र म्हणतात की नाही, मला नाही माहिती, कारण शरदने त्यांना दम दिलेला असतो. ते ऐकताच विजया तर खूप खुश होते आणि म्हणते की ही अबोली तर एक नंबरची खोटारडी आहे. हिचं गप्प बसणंच सिद्ध करतंय की गुन्हा हिनेच केलाय म्हणून. आणि आता तुम्हीच सांगा, हिला शिक्षा झाली पाहिजे की नाही? तेव्हा सर्व चाळकरी पुन्हा एकदा ओरडतात की होय, हिला शिक्षा तर झालीच पाहिजे. अबोली खूप रडत असते. राघू क्रिशला म्हणते, क्रिश अरे तू तरी बोल काहीतरी. तेव्हा क्रिश अबोलीला म्हणतो, अबोली बोल ना, काय झालंय तुला? राणे काकू आणि ऋतुजा म्हणतात, अबोली, तू एका बाईपासून तिचा नवरा हिरवलास, एका मुलापासून त्याचे वडील हिरवले, हे बरोबर नाही केलं. तेव्हा विजया म्हणते की होय, बघत काय बसला, लावा चिखलीच्या तोंडाला. थांबा, पहिला चिखल मीच लावते. ती येऊन आता अबोलीच्या चेहऱ्याला चिखल लावणार असते, परंतु रमा तिचा हात पकडत अडवते आणि सांगते की मी तुम्हाला हे नाही करू देणार. तेव्हा विजया आता मागे सरकते आणि चाळकऱ्यांना चिखल लावायला सांगते. जेव्हा चाळकरी पुढे सरसावतात तेव्हा माधव काका ओरडूनच म्हणतात की जर एक जरी पुढे आला ना तर एकेकाला चौकीत टाकीन आणि असा चोपीन ना. येताय का पुढे आता? क्रिश म्हणतो की तुम्ही हे सगळं जे करताय ना ते कायद्याच्या विरुद्ध आहे, एकेका विरुद्ध केस करून आत टाकील. तेव्हा विजया म्हणते की मग ठीक आहे, मी सोडवून आणीन. तेव्हा माधव काका म्हणतात, परंतु त्याआधी असा चोप देईल ना. तेव्हा तर सर्व चाळकरी शांत झालेले असतात. तर अबोली मनाशी म्हणते की आई, तुम्हाला कसं सांगू, मी नाही बोलू शकत, कारण जर मी बोलले तर विजया राघूचा तो व्हिडिओ व्हायरल करेल. क्रिश आता ओरडूनच सगळ्या चाळकऱ्यांना सांगत असतो की तुम्हाला काय वाटतंय, अबोली खोटं बोलतीये आणि या सगळ्यात मी तिची साथ देतोय.
अंकुश सरांना खरंच कोणीतरी किडनॅप केलंय, ते आता कुठल्या परिस्थितीत असतील त्यांचा शोध घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि तुमचं सगळ्यांचं हे काय चाललंय? विजया आणि पल्लवी, जर का तुम्हाला वाटते की आम्ही सचित राजे सरांना किडनॅप केलंय तर मग जाऊन आमच्या विरुद्ध कंप्लेंट करा ना। खबरदार, आता जर का कोणी एक जरी पाऊल पुढे टाकलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, असं तो सगळं चाळकऱ्यांना ठणकावून सांगत असतो। तेव्हा विजया म्हणते की ठीक आहे, या अबोलीनेच सचितला गायब केलंय ना, आता तीच त्याला परत घेऊन येईल। अबोली, तुझ्याकडे 8 दिवसांचा वेळ आहे, जर 8 दिवसात तू सचितला आणलं नाहीस ना तर, असं बोलत मोबाईल दाखवत असते। तेव्हा माधव काका ओरडूनच म्हणतात, या पोकळ धमक्या कुणाला देतेस ग? आणि अबोली बाळा, तू घाबरू नकोस, तुझा हा काका तुझ्या सोबत आहे। राघू म्हणते, वहिनी तू तर नेहमीच मला प्रोटेक्ट केले, मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, अख्खं कुटुंब तुझ्या सोबत आहे। आजी देखील सगळ्या चाळकऱ्यांना ठणकावून सांगते की मी म्हातारी जरी असले ना तरी खमकी आहे। क्रिश देखील अबोलीच्या बाजूने येऊन उभा राहतो। आता सगळे शिंदे कुटुंबीय अबोली सोबत उभे असतात आणि राघू अबोलीचा हात हातात घेतात। सर्वच जण एकमेकांचे हात हातात घेत आता साखळी बनवतात आणि ठामपणे विजयासमोर उभे असतात। आजी ओरडूनच म्हणते की निघा इथून, चिखल फेकताय का? नाही एकेकाच्या तोंडात शेण घातलं ना तर माझं नाव नसो। तेव्हा आता सर्वच जण तिथून निघून जातात। अखेर अबोलीचा विजय झालेला असतो। तर दुसरीकडे अंकुशला झोप लागलेली असते आणि तितक्यात त्याच्या तोंडावर थेंब थेंब पाणी पडायला सुरुवात होते। तो वर पाहतो तर त्याला झोप लागू नये म्हणून त्या सायको किडनॅपरने त्याच्या डोक्यावर एक घागर बांधलेली असते। अंकुश ओरडूनच म्हणतो की अरे कुठे आहेस तू, कुठे आहे? आणि त्याचा रागाने खूपच संताप होत असतो। तर इकडे रमा अबोलीला विचारते, अंकुश कुठे आहे? तेव्हा अबोली रडतच म्हणते, नाही आई, मला खरंच काही माहिती नाही। आजी देखील म्हणते की अगं खरं काय आहे ते सांगून टाक ना, की ते कशी गप्प राहतेस? अबोली मात्र रडत असते। तेव्हा राघू म्हणते की मला असं वाटतंय की आपण वहिनीला सावरायला थोडा वेळ द्यायला हवा। तेव्हा आता सर्वच जण तिथून निघून जातात। अबोली एकटीच तिथे असते आणि तेव्हाच शार्दूल पाण्याचा ग्लास घेऊन अबोलीकडे येतो। अबोली रडतच तो ग्लास हातात घेते। शार्दूल म्हणतो की तू खरंच माझ्या डॅडाला लपवलंय का? सांग ना माझा डॅडा कुठे आहे, मला त्याची खूप आठवण येते। अबोली रडतच शार्दूलला मिठी मारते आणि मी तुझ्या डॅडाला नक्की परत आणीन असं सांगते। काही वेळानंतर अबोली आत जायला निघते तेव्हा विजया येऊन म्हणते की काय ग अबोली, तुझी सगळी हुशारी निघाली का? अंकुश आणि नशिबाच्या जोरावर तू 1-2दा जिंकलीस देखील आणि तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडलाय। हा व्हिडिओ आता माझ्या मोबाईलमध्ये ठेवून तरी काय करू, जाऊ देत, व्हायरल करूनच टाकते। तसंही सचित तर गायब आहेच असं बोलत अबोलीला पुन्हा धमकी देते। अबोली तिच्या गायावाया करू लागते। तेव्हा विजया म्हणते, तुला ही लास्ट वॉर्निंग आहे, जा जाऊन सचितला शोधून घेऊन ये। त्यानंतर अबोली आत येते आणि पाहते तर रमा रागात येऊन बॅग भरत असते। अबोली रमाची माफी मागत म्हणते की चुकलंय माझं, पण प्लीज असं करू नका। तेव्हा रमा रडकुंडी येत म्हणते की काय करू मी तुझी एवढी साथ दिली परंतु तू मात्र गप्प बसलीस। तू तर आम्हाला तोंडावर पाडलंस आणि सगळे चाळीवाले देखील तुझ्याच बाजूने होते, तुलाच खरं मानत होते, परंतु तू त्यांना देखील खोटं पाडलंस ना, का नाही बोललीस तू? असं पुन्हा पुन्हा अबोलीला विचारू लागते। तेव्हा अबोली म्हणते, आई माझा नाईलाज होता, नाही सांगू शकले कारण राघू, असं बोलत ती शब्द मागे घेते। तेव्हा रमा विचारते राघूचं काय? आणि सर्वच जणी आता तिच्याकडे पाहू लागतात। तर पुढील भागात अंकुश त्या किडनॅपरला म्हणतो की तुला नक्की काय हवंय? तेव्हा तो सांगतो की तुला मारण्याआधी मी तुला सगळं काही खरं सांगेन। आणि तो पुढे जातो तेव्हाच अंकुश रागानेच त्याला लाथ मारून खाली पाडतो आणि म्हणतो की या अंकुश शिंदेशी पंगा घेऊन तू चांगलं नाही केलंस। त्यानंतर अंकुश तिथून सुटलेला असतो, तो अबोलीकडे येतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की होय अबोली, मला सगळं आठवलंय, मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आहे। तेव्हा अबोलीला खूपच आनंद झालेला असतो। आता मित्रांनो, मालिका पुढे नवीन काय वळण घेणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।